बघा कसा वाटतोय तरीदार मटणाचा रस्सा आणि त्याच्यावर हिरवीगार कोथिंबीर. तर हा आहे मटण कोरमा. असा तरीदार आणि सुंदर असा मटण कोरमा बनवायची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. तर चला सुरू करूया ह्या रेसिपीला. जरा एक नजर तर पहा, इतकी तरी आणि त्याची चव जिभेवर टिकून राहील अशी सुंदर चव. सर्वप्रथम एक सोपं वाटण, ज्याच्यात टमाटर, मिरे, एक मोठी अद्रक ह्याचं आपण वाटण करून घेऊ. त्यानंतर एका मोठ्या कढाईत 2 चमचे मोठे तेल घेऊन त्यामध्ये आपण कांदा कॅरमलाइज करायला टाकणार आहोत. कॅरमलाइज केलेल्या कांद्याचं मिश्रणाची चव अतिशय सुंदर लागते व त्याच्यामुळे मटण कोरम्याला सुंदर टेस्टही येतो. तोपर्यंत आपला कांदा मस्त गुलाबी होत नाही तोपर्यंत त्याला भाजा. चव मटणाची अतिशय सुंदर व चविष्ट लागणार आहे. हे आपलं वाटण तयार आहे टमाट्याचं, ते आपण एका वाटीत काढून घेऊया. हे आपण नंतर वापरणार आहे. आता मटणाला मॅरिनेट करू. त्यामध्ये एक मोठा वाटी दही टाका. मोठी वाटी दही घ्या, त्याच्याने मटणाला पूर्णपणे मॅरिनेशन झालं पाहिजे. आपले कांदे तोपर्यंत कॅरमलाइज होत आहेत. त्याच्यामध्ये आपण हळद, लाल मिरची, धण्याची पूड व कस्तुरी मेथी टाकावी. कोणताही मटण मसाला घेऊ, अर्धी पुडी त्यात टाकून घ्यावी. त्या सर्व मिश्रणाला चमच्याच्या साहाय्याने मस्त हलवून घ्यावे. चमच्याच्या साहाय्याने हे एकजीव होणार नाही, त्या कारण मी ह्याला हातानेही हलवत आहे, जेणेकरून ह्याची चव पूर्णपणे मटणात उतरेल व ते छान मॅरिनेट होईल. ह्या प्रकारे सर्व मटणाला चोळून चोळून मस्तपैकी सर्व सारण लावून घ्यावे व ते झाकून बाजूला ठेवून द्यावे. आपले कांदे कॅरमलाइज झाले आहे, त्याला आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. त्यात लसण ॲड करून त्याचंही वाटण तयार करून घ्यावे. आता कढाईत सरसोचं तेल घ्या. हे तेलामुळे चव अतिशय उत्कृष्ट येते. जिरा, दगडी फूल, दालचिनी, लवंग व तेजपत्ता असे खडे मसाले वापरल्यावर मटणाची चव अतिशय उत्कृष्ट येते व तुमच्या मटण कोरम्याला चवही छान येते. मसाल्यांना तेलमध्ये भाजून घेतल्यावर त्यात 4 ते 5 हिरव्या मिरच्या व उरलेले सर्व उर्वरित कांदे टाकून घ्यावे. ह्यासाठी मी 5 कांदे वापरले आहे. तुमच्या घरी जास्त कांद्याची टेस्ट आवडत असेल तर तुम्ही त्या प्रकारे वापरू शकता किंवा मटणाच्या प्रमाणानुसार कांदे वापरले आहे. हे मटण अर्धा किलो आहे. आता आपण दोन्ही केलेले वाटणं एकत्र मिक्स करून घेऊ व मॅरिनेट केलेलं मटण हे ह्याच्यात टाकून देऊ. लक्षात ठेवा, आपण अजूनही आपले वाटण ह्याच्यात ॲड केलेले नाही. सर्वप्रथम आपण मटण पूर्णपणे परतून करपेल नाही असं, पण पूर्ण कांदे गळून जातील असं वाटण घेऊ. दोन्ही वाटणांना आपण एकत्र करून घेऊ. तोपर्यंत आपलं मटणही शिजत आहे. पूर्ण कांदे गळाल्याशिवाय पुढची क्रिया करू नये. कांदे पूर्णपणे गळाल्यास सुगंध व टेस्टही छान येतो. थोडे मीठ ॲड करावे व मटणाला गळू द्यावे. बघा पूर्णपणे मटण शिजलं आहे, कांदा कॅरमलाइज झाला आहे, अतिशय सुगंधित वास सुटला आहे सर्वत्र. खूपच छान टेस्ट लागते या भाजीची, नक्की ट्राय करा. ह्याच्यानंतर आपण एकजीव केलेले दोन्ही वाटण त्यात घालून घेऊया. ह्याच्यासाठी मी एक मोठा टमाटा आणि उरलेला मटण मसालाही त्यात ॲड करून घ्यावे. वाटण्यासाठी मी सांगत होते तर मी 2 टमाटे घेतले होते, ते सांगायचं राहिलं होतं. त्याच्यानंतर हे पूर्णपणे शिजून घेऊ द्या. ह्याला मस्त अशी तरी येणार आहे पाणी घातल्यावर. चा वासही एकदम सुगंधित येत आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. आता उरलेल्या मसाल्याचं पाणी घालून घेऊया आपण ह्याच्यात. पाण्याला गरम करून घालावे. गार पाणी त्यात घालू नये, त्याची टेस्ट बिघडती. टेस्ट कायम ठेवण्यासाठी आपण त्याच्यात गरम पाणी घातलं आहे. चवीपुरतं किंवा तुम्हाला लागेल तेवढा रस्सा तुम्ही करू शकता. हे बघा, चवीपुरतं मीठ ॲड करून आपण त्याला झाकण लावून शिजायला ठेवणार आहोत. गॅस लो फ्लेमवर ठेवा. मधी मधी वाढवत राहा, चालवत राहा. किती सुंदर तरी आली आहे. वास एकदम दमदमला आहे सर्वत्र. एकदम सुगंधित व टेस्टी हे तयार आहे आपला मटण कोरमा. त्याच्यावर कोथिंबीर बुरबुरा आणि बसा जेवायला. भाकरी किंवा भातासोबत ह्याची टेस्ट अप्रतिम लागेल. लिंबू पिळून ट्राय नक्की करा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी. हा मटण कोरमा तुम्ही नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. थँक्यू आणि लाईक देखील करा. धन्यवाद.